अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये, मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठी सेवा असेल ना तर ती नामस्मरण आहे। कारण नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे। नामस्मरण का करायचं, याचा फायदा काय आणि कशामुळं करायचं? नाम हे आकाशापेक्षा मोठंच आहे ना। म्हणून नामस्मरण केल्यानं आपण मागच्या जन्मीचे जे पाप आहे ना ते आपल्याकडून नकळत घडलेलं असतं, त्यातून मुक्त होतो आणि कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते। म्हणून संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलेलंच आहे ना की नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची। बघा, गगनाउणी वाढ नाम आहे, म्हणजे गगनापेक्षा मोठं नाम आहे ना। म्हणून बघा, हे नाम घेताना बघा, आपण ज्या भक्तिमार्गामध्ये असू त्या प्रत्येक भक्तिमार्गामध्ये आपल्याला ठराविक मंत्र दिलेला असतो आणि ह्या मंत्रामध्ये एवढी ऊर्जा असते ना, एवढी ऊर्जा सामावलेली असते की जेव्हा त्या मंत्राचं आपण नामस्मरण करायला सुरुवात करतो ना, बघा आपल्या घरामध्ये पूर्ण वातावरण बघा भगवंताच्या नाममय होऊन जातं। असं वाटतं जेव्हा आपण उपासना करायला बसतो तेव्हा पूर्ण घरामध्ये असं वातावरण होऊन जातं ना। असं नवीन कोणी घरामध्ये आलं ना तो बघा लगेच म्हणतो किती सुंदर तुमच्या घरामध्ये वातावरण आहे। बघा, हे वातावरण जर आपल्या घरामध्ये असं रोज होत असेल, बघा कधी कधी आपल्या अंगावर काटे मारतात, बघा कधी कधी आपल्या अंगावरचे केस असतात ना, बघा ते अचानक उभे राहतात। म्हणजेच काय, म्हणजेच परमेश्वराचं येण्याचे ते संकेत असतात। जणू काही परमेश्वर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो आणि बघा सगळं आपल्या मनासारखंच होऊन जातं। म्हणजे या मंत्रामध्ये एवढी शक्ती कुठून येते बरं? कारण या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे ना की तुमच्या जीवनाचं सोनंच होईल, तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल। पण मनुष्य तरी मंत्राचा जप करतो का? निरंतर मंत्राचा जप करायला हवा। कारण मंत्रामुळे बघा कधी कधी आपल्या बघा पूर्वीचे लोक असायचे, मंत्रामध्ये विंचूचं बघा विष उतरून टाकायचं। जेव्हा साप दंश करायचा ना, मंत्रामध्ये एवढी पावर आहे की तो दंश केलेलं जे विष चढलेलं असायचं ना ते मंत्रामध्ये उतरून जायचं। बघा, एवढी पावर आणि शक्ती मंत्रामध्ये आहे। तर हे भगवंताचं नामस्मरण केलं, बघा ज्या भक्ती मार्गामध्ये बघा प्रत्येकाला एक मंत्र दिलेला असतो आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या पाया पडतो ना, बघा दर्शन घेतो, तेव्हा मंत्र बोलत जावा। कारण जेव्हा तुम्ही मंत्र बोलाल ना तेव्हा तुमच्या पूर्ण अंतरात्म्यामध्ये 10 हत्तींचं बळ यायला सुरुवात होईल। पण आपलं मन आहे ना ते नम्र असायला हवं। जेव्हा हे मन आहे ना, जेव्हा नम्र होतं ना तेव्हाच त्याचा फरक होतो, तेव्हाच त्याच्यामध्ये जादू निर्माण होते, चमत्कार निर्माण होतो। जर कोणाला हा चमत्कार पाहायचा असेल ना तर बघा, तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे रोज उपासनेमध्ये तर तुम्ही तो म्हणतच असता, पण रोज तुमच्या प्रत्येक कामामध्ये तो मंत्र निर्माण करा। बघा, तुमच्या जीवनामध्ये एवढी ऊर्जा सामावलेली जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुमचं काम झालं कधी आणि तुम्ही घरी आला कधी। बघा, तुम्ही विचार करून बघा। आणि तो मंत्र एवढा श्रेष्ठ आहे ना, बघा आपण कधी कधी बघा असं आपण रोजच करत असतो। जेव्हा आपली सकाळी उपासना होते, संध्याकाळी उपासना होते, तेव्हा आपण परमेश्वराचं दर्शन घेतो आणि नंतर बघा आपण आपल्या घराचं दर्शन घेतो, आपल्या उंबरट्याचं दर्शन घेतो आणि नंतर आपण बघा तुळशी मातेच्या बघा पाया पडण्यासाठी जातो, तुळशी मातेचं दर्शन घेण्यासाठी जातो। पण कधी कधी मनुष्याला हे कळत नाही, तुळशी मातेला मात्र दर्शन घेतो
पण तुळशी मातेला दर्शन घेताना एक मंत्र बघा जपायचा असतो, एक मंत्र या वैखरीमध्ये निर्माण करायचा असतो, पण तो मात्र मनुष्य विसरून जातो. बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा एका काळी देवी सत्यभामाने सुद्धा भगवान श्रीकृष्णाला बघा विचारलं होतं की तुळशीला पाणी द्यायचं महत्त्व विचारलं होतं. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याचं महत्त्व बघा सत्यभामाला सांगितलं. पुढे देवी सत्यभामा म्हणते की हे स्वामी, तुम्ही मला तुळशीला पाणी देण्याचं महत्त्व सांगितलं आहे, पण आता मला तुळशीला पाणी कसं द्यायचं, तुळशीला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे, आणि तुळशीला पाणी अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा, कृपया मला या सर्व प्रश्नांची उत्तरं द्या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामेला म्हणतात, बघा हे प्रिये, तुला ज्या प्रकारे तुळशीचं महत्त्व सांगितलं आहे ना, त्याप्रमाणे तुळशीच्या रोपाला पाणी देताना मंत्र उच्चार करण्याचंही खूप महत्त्व आहे. आणि हा मंत्र फक्त 3 शब्दांचा आहे, परंतु त्याचा प्रभाव आहे ना खूप फायदेशीर आहे. जी स्त्री असते बघा त्या मंत्राचा उच्चार करते, जो पुरुष असतो ज्या मंत्राचा उच्चार करतो ना त्याच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते. म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देताना जर कोणी रोज हे 3 शब्द उच्चारले ना तर लक्ष्मी देवी अक्षरशः त्यांच्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्याची गरिबी संपून जाते, त्याला धन धान्य मिळत असतं. आणि तो मंत्र सांगण्यापूर्वी मी तुळशीच्या या मंत्राचे महत्त्व तुम्हाला सांगत आहे. या मंत्राच्या श्रवणानं माणसाची सर्व पापे नष्ट होतात. 100 वर्ष तुळशीला पाणी देण्याचं पुण्य मिळतं. तेव्हा श्रीकृष्णस्वारी बघा या कथेला प्रारंभ करतात आणि सत्यभामेला म्हणतात, हे देवी सत्यभामा, दक्षिणेला एक अतिशय सुंदर नगरी होती आणि त्या नगरामध्ये सुशर्म नावाचा एक अल्पबुद्धीचा ब्राह्मण राहत होता. तो पाप्यांचा शिरोमणी होता. त्याचा जन्म अशा ब्राह्मण कुटुंबात झाला होता ना ज्यांनी पापी कृत्य करणाऱ्यांकडून अनेक पापे शिकले होते. त्याच्या तुलनेमध्ये हा ब्राह्मण होता, पण त्याच्या कृतीने तो दुष्ट होता. त्याने ना पूजा केली, ना तप केली, ना जप केले, पाहुण्यांचे आदरातिथ्यसुद्धा नाही केले. आपल्या दारामध्ये आलेल्या पाहुण्यांना काही न देता तो क्रूरपणे हाकलून द्यायचा. एक स्त्रीवादी असल्यानं तो नेहमी इतर स्त्रियांवर मोहित असायचा. त्याला दारू पिण्याची भरपूर सवय होती, व्यसनाधीन होता. तसेच तो मांस खात असल्यामुळं दिवसा शेतात काम करून पाने विकून तो आपला उदरनिर्वाह करत असे आणि रात्री तो वेश्या व्यवसाय करायचा. अशा प्रकारे ब्राह्मण अनेक वर्ष आपलं जीवन जगला. मग एक दिवसानंतर तो सुशर्मा बागेत पाने विकण्यासाठी भटकू लागतो आणि पाने तोडू लागला. एवढ्यामध्ये काळ्या सापाच्या रूपामध्ये त्या ब्राह्मणाला सर्पाने दंश केला आणि तो त्याचवेळी मरण पावला. त्यानंतर यमाचे 2 दूत त्यांना घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले. त्यांना यम लोकामध्ये घेऊन जाऊ लागले आणि वाटेत यमाच्या दूतांसमोर तो खूप विलाप करू लागला. बघा, तू मला कुठे नेत आहेस, मला सोड, माझा जीव सोड, असे तो म्हणत होता. पण यमदूत त्याला घेऊन जाऊ लागला. ते म्हणाले, दुष्ट ब्राह्मणा, तुझ्या पापकर्मामुळे तुला साप चावला आहे. आता यमराज तुम्हाला नक्कीच कठोर शिक्षा बघा नरकामध्ये टाकेल. मग यमाचे दूत त्या ब्राह्मणासोबत यमलोकामध्ये पोचतात आणि यमराज समोर उभे करतात आणि चित्रगुप्त त्या ब्राह्मणाचा हिशोब बाहेर काढतो. बघा, सगळ्यांच्या लक्षात असू द्या की ही कथा आहे ना श्रीकृष्ण स्वारी सत्यभामाला सांगत आहेत. आणि या कथेचं सार आहे की तुळशीला जळ अर्पण केल्यामुळं आणि तुळशीला जळ अर्पण केल्यानं बघा तो मंत्र कोणता म्हणायचा, बघा काहीच तुम्ही विसरून जाऊ नका. बघा, या कथेचं सार आहे ना त्याला महत्त्व द्या, नुसती कथा म्हणून ऐकू नका. बघा, पुढे यम राजाला सांगतो, हे धर्मराज, या ब्राह्मणाने लहानपणापासून ते मरेपर्यंत केवळ पापच केलं आहे आणि त्यांनी कधीही पुण्यकर्म केलेले नाही. तेव्हा धर्मराज आपल्या दूतांना सांगतात, हे दूतांनो, घोर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि नरकामध्ये टाकून द्या. तेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात
आणि नरकाच्या भयंकर आगीत टाकून देतात. अनेक वर्ष नरकामध्ये शिक्षा भोगल्यानंतर त्या ब्राह्मणाला पुढच्या जन्मी बैलाचं शरीर प्राप्त होतं. बैल म्हणून जन्म घेतल्यानंतर तो भार व्हायला लागला होता. त्याचा मालक त्याला रात्रंदिवस काम करायला लावू लागला. मग जेव्हा त्या बैलाची ताकद कमी झाली तेव्हा त्याच्या मालकाने तो एका लंगड्या माणसाला विकला. आणि लंगडा माणूस आपलं ओझे वाहून नेण्यासाठी बघा तो बैलाचा वापर करत असे. पाठीवर बसून तो हिंडत असे. बघा अशा प्रकारे 8 वर्षे लंगड्या माणसाचं ओझं वाहून गेले. मग एके दिवशी तो लंगडा माणूस त्या बैलाच्या पाठीवर बसतो आणि एका उंच डोंगरावर जाऊ लागतो. बराच वेळ तो डोंगर चढून बघा बैल खूप थकून जातो. त्याची शक्ती हीन होते आणि काही वेळाने बैल क्षीण होऊन बेहोश होतो. जमिनीवर पडतो आणि त्यांना अखेरचा श्वास तेव्हा घेतो. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या लोकांना बैलाची फार दया आली आणि त्यांनी त्यांच्या तोंडात पाणी टाकायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्यामध्ये एक सद्गुणी व्यक्ती होता. त्यांनी आपली पुण्य त्या बैलाच्या कल्याणासाठी दिली. ते पाहून इतर लोकांनी सुद्धा स्वतःचे सद्गुण आठवले आणि त्यांनी आपले सर्व पुण्य बैलाला देऊन टाकली जेणेकरून त्याला मोक्ष मिळावा. त्याच गर्दीमध्ये एक वेश्यासुद्धा होती. बघा ती वेश्यासुद्धा त्या गर्दीमध्ये उभी होती. प्रत्येक जण आपापले पुण्य त्या बैलाला देत आहेत. ते पाहून वेश्यानेही आपले पुण्य बैलाला देण्याचं ठरवलं. काही वेळाने तो बैल मरतो आणि त्यानंतर यमदूत त्या ठिकाणी येतात आणि त्या ब्राह्मणाचा आत्मा त्या बैलाच्या शरीरातून काढून यम लोकामध्ये घेऊन जातात. यम लोकामध्ये गेल्यानंतर त्याला यमराजासमोर उभे करतात आणि त्याचा हिशोब चित्रगुप्त पाहतो. तेव्हा तो चकित होतो. त्या वेश्येनं मी त्या बैलाला दिलेले पुण्य फार मोठं आहे. त्या पुण्याच्या प्रभावानं त्याची सर्व जन्माची पापे नष्ट होतात. तेव्हा यमराज त्या ब्राह्मणाच्या सर्व पापांची क्षमा करतात आणि म्हणतात, हे ब्राह्मणा, त्या वेश्येनं तुला तिचे पुण्य देऊन तुझ्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत. केवळ तिच्या पुण्यामुळेच तुमच्या सर्व जन्माची पापे नष्ट झालेली आहेत. आणि यमराज त्याला पुन्हा मनुष्य जन्म देतात. यावेळी तो पृथ्वीवर येतो आणि एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला येतो. त्या सद्गुणांच्या प्रभावामुळं त्याला या नव्या जन्मामध्ये आपल्या मागील जन्माच्या गोष्टी आठवू लागतात. आणि ब्राह्मण मोठा झाल्यावर त्याला आठवतं की त्याच्या मागील जन्मामध्ये तो बैल असताना एका वेश्येने त्याला त्याचे पुण्यकर्म दिले होते. म्हणूनच त्याला त्या वेश्येबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते आणि त्या महान सद्गुणांबद्दल बघा तो जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतो. तो त्या वेश्येचा शोध घ्यायला सुरुवात करतो. तिच्या शोधामध्ये तिच्या नगरामध्ये जातो. ती वेश्या आता म्हातारी झाली होती आणि मग जेव्हा त्या वेश्या बघा त्याला दिसते तेव्हा तो तिच्यासमोर जातो आणि तिला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आणि त्या वेश्येचे आभार मानू लागतो. बघा ती वेश्या म्हणू लागली, हे ब्राह्मण तू कोण आहेस आणि माझे आभार का मानतोस? मी तुझ्यासाठी काय काम केलं आहे की तू मला नमस्कार करत आहेस? बघा तेव्हा ब्राह्मण म्हणतो, हे माते, तोच मी बैल आहे ज्याला तू तुझे पुण्यकर्म दिले होतेस. माझ्या पाप कर्मामुळं मला मागील जन्मी बैल व्हावं लागलं होतं. त्या पर्वतावर मी मरत असताना तू मला तुझे पुण्य दिलं होतंस. तुझ्या सद्गुणांच्या प्रभावामुळं आज मी मनुष्य म्हणून पुन्हा जन्म घेतला आहे. तू दिलेल्या पुण्यामुळं मला माझ्या मागील जन्माच्या सर्व गोष्टी आठवलेल्या आहेत. पण हे माते, त्यावेळी तू मला कोणते पुण्य दिले होते ज्यामुळं माझ्या सर्व पापांची बघा या सर्व जन्मांची पापे नष्ट झाली? हे जाणून घेण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. मला त्या पुण्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. तेव्हा वेश्या बघा त्याला म्हणाली, हे श्रेष्ठ ब्राह्मण, मी माझ्या आयुष्यात एकही सत्कर्म केलेले नाही. पण माझ्या घरामध्ये एक पोपट आहे. तो पिंजऱ्यात राहून नेहमी काहीतरी बोलत असतो, जे ऐकून माझा अंतःकरण तर शुद्धत होतं. त्या पोपटांनी उच्चारलेल्या मंत्राचं पुण्य मी तुला दान केलं होतं. मग ती वेश्या आणि तो ब्राह्मण त्या पोपट्याकडे जातात आणि त्याला विचारू लागतात, अशोका, तू कोणता मंत्र जपत बसतोस? बघा त्या पोपट्याचं नाव होतं अशोका. त्या अशोकाला विचारतात, तू कोणता मंत्र जपत बसतोस
ज्यामुळं आमचं प्राण वाचलं जातं. आणि हा मंत्र तुला कोणी शिकवला आणि या मंत्राचा अर्थ नक्की काय आहे? तेव्हा पोपट्यांनी आपल्या मागील जन्माची कथा सांगायला सुरुवात करतं. बघा तो पोपट म्हणू लागला, हे श्रेष्ठ ब्राह्मण, माझ्या मागील जन्मी मी ब्राह्मण होतो आणि माझ्या ज्ञानाच्या अभिमानाने गर्वाने मी आंधळा झालो होतो. मी माझ्या शिक्षकांचा कधीच आदर केला नाही, नेहमी त्यांचा अपमान केला. मला माझ्या ज्ञानाचा इतका अभिमान वाटू लागला होता ना की त्यामुळे माझा राग खूप वाढला होता. मी सर्वांचा तिरस्कार करू लागलो होतो, इतर मानवांना हीन समजू लागलो होतो. आई बापाला घराच्या बाहेर काढलं होतं. विद्वानांचा अपमान करत बघा मी करायचो. नंतर मी मरण पावलो आणि यम लोकामध्ये गेलो आणि आदरणीय लोकांचा आणि शिक्षकांचा अपमान केल्यामुळं मला पोपट कुळामध्ये टाकण्यात आले आणि माझा जन्म पोपट म्हणून झाला. आणि माझ्या या कर्मामुळं मी लहान वयातच माझ्या आईवडिलांपासून विभक्त झालो. तेव्हा मी झाडाच्या फांदीवर बसून रडत होतो आणि त्याच ठिकाणाहून काही ऋषी जात होते आणि त्यांनी माझे दयनीय रडणे ऐकले आणि मला त्यांच्या आश्रमामध्ये नेलं. तिथे त्या आश्रमामध्ये त्यांनी मला एक सुंदर पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि माझी काळजी घेऊ लागले. ते मला रोज जेवण घालायचे आणि शिकवायचे सुद्धा. त्या ठिकाणी ते ऋषी त्यांच्या बायका आणि त्यांचे मुळे सगळे रोज तुळशीला पाणी अर्पण करत असत. पाणी द्यायचे आणि त्यांच्यासमोर मंत्र जपायचे. तो मंत्र त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा ऐकून मी तो मनात ठेवला आणि तेव्हापासून मला तो मंत्र माहीत झाला आहे आणि मी तोच मंत्र रात्रंदिवस म्हणत असतो. त्या मंत्राच्या प्रभावामुळं मी कधीही मरण पावलो नाही आणि मी 100 वर्षाचा झालो. इतके वर्ष जगलो. त्या दरम्यानच एके रात्री एक चोर त्या ठिकाणी आला आणि तिथून मला चोरून नेला आणि नंतर या वेश्येने मला त्या चोराकडून विकत घेतला आहे. आणि या वेश्येच्या घरी आल्यानंतर मी तो मंत्र जपत राहिलो, जे ऐकून या वेश्येचं मन हे शुद्ध झालं आणि तिने वेश्याचं काम करणं सोडून दिलं. भगवान विष्णूंची ही आराधनाच सुरू केली. बघा याच मंत्राच्या प्रभावामुळं माझ्या मागील जन्माची सर्व पापे नष्टसुद्धा झाली आणि त्याच मंत्राच्या प्रभावानं या वेश्येचा आत्मा आहे हा पवित्र झाला आहे. अशा प्रकारे ब्राह्मण देवतेच्या त्याच मंत्राचा बघा त्या त्या योगानं तुम्ही पापमुक्त झाला आहात. पोपटाने ब्राह्मण वेश्याला बघा ही संपूर्ण कथा सांगितली. ती ऐकून ती वेश्या दोघेही अत्यंत आनंदित झाले. त्या दोघांनी रोज तुळशीला पाणी अर्पण केलं आणि त्यांनी मंत्राचा जप सुरू केला. मग त्या मंत्राच्या प्रभावामुळं पोपट, वेश्या आणि तो ब्राह्मण तिन्ही दिव्य विमानामध्ये बसून विष्णू लोकामध्ये गेले. बघा पुढे श्रीकृष्ण म्हणतात, बघा ही कथा श्रीकृष्ण सत्यभामाला सांगत होतं, हे विसरून जाऊ नका. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, या तुळशीच्या या मंत्राच्या प्रभावामुळं त्या पोपटाची, त्या वेश्येची आणि त्या ब्राह्मणाची सर्व पापे नष्ट झाली. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं तुळशीला जळ अर्पण करताना या मंत्राचा दररोज जप केला पाहिजे. हे देवी तो मंत्र अशा प्रकारे आहे. बघा सर्वांनी लक्षपूर्वक ऐका की जेव्हा आपण तुळशीला बघा तुळशीच्या समोर जाऊ तेव्हा हा मंत्र लक्षपूर्वक बघा तुमच्या ध्यानामध्ये लक्षात ठेवा. ओम वृंदावणये स्वाहा. बघा ओम वृंदावणये स्वाहा. सर्वांनी लक्षात ठेवा, हा मंत्र आपल्याला 3 वेळा जपायचा आहे. ओम वृंदावणये स्वाहा. श्रीकृष्ण सांगतात की जी स्त्री दररोज तुळशीसमोर या मंत्राचा जप करेल ना ती भाग्यवान तर होणारच आहे. जो पुरुष तुळशीसमोर या मंत्राचा जप करेल ना त्याला अमर्याद संपत्तीसुद्धा प्राप्त होईल. ज्या घरासमोर तुळशीची रोज पूजा केली जाईल ना त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असेल. तुळशीचा हा मंत्र राजकल्पतरू आहे, ते सर्व फळ देणार आहे. म्हणून जो कोणी तुळशीसमोर या मंत्राचा जप करील त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त होते. महिलांनी नेहमी आंघोळ करून केस बांधून कपाळावर सिंदूर भरावा आणि रोज तुळशीला पाणी द्यावं आणि या मंत्राचा जप करावा. दररोज तुळशीच्या या रोपाभोवती फिरावं. यांनी सर्व दोष नष्ट होतात.
दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि तुळशीजवळ बसून भगवान विष्णूंची पूजा करावी. तुळशीजवळ दिवा लावल्यानं माणसाला धनाची प्राप्ती होते. 10,000 गायींचं दान केळ्याचं जे फळ मिळतं ना, तेच फळ तुळशीचं पत्र दान केल्यानं मिळत असतं. जो मृत्यूच्या वेळी तुळशीचं पान तोंडात ठेवतो, सर्व पापांपासून त्याची मुक्तता होऊन तो श्रीकृष्णाच्या निवासस्थानी जातो. बघा, असं म्हणतात की मनुष्याचा जेव्हा मृत्यू होतो बघा, त्याच्या तोंडामध्ये आपण तुळशीचा पान ठेवतो, पण खरंच मुक्तता होते का? बघा, हा कलियुग आहे, पण समर्थांनी इथे सांगितलेलं आहे, जरी हे खरं असलं की बघा, जेव्हा मृत्यूनंतर जर मनुष्याने भरपूर पापं करायची आणि मग मृत्यूनंतर तुळशीचं पानं ठेवल्यानंतर त्याचे पापकर्म नष्ट होतील का? अजिबात होणार नाही. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जिवंत असतावेळी तुम्ही बघा, ज्यावेळी तुमच्या हातामध्ये प्राण होता, तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा होती, त्यावेळी मात्र तुम्ही भगवंताचं नाव घेतलं नाही. आणि तुमच्या मृत्यूनंतर जर लोकांनी स्वतःहून जर तुमच्या तोंडामध्ये तुळशीचं पान ठेवून तुम्ही बघा स्वर्गामध्ये जाणार आहात का? अजिबात जाणार नाही. म्हणून तुम्हाला कर्म चांगले करावे लागतील. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये कर्म चांगले घडतील ना, तेव्हा नक्कीच तुम्ही स्वर्गामध्ये नक्कीच जाणार. पुढे श्रीकृष्ण म्हणतात, बघा, पौर्णिमा आणि अमावस्या असते, द्वादशी बघा, आणि सूर्य संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे कपडे घालून किंवा आंघोळ न करता, हातपाय न होता बघा तुळशीचं पानं कधीही तोडू नये. ते मोठे घोर पाप समजलं जातं. बघा, श्राद्ध असतं, व्रत असतं आणि दान प्रतिष्ठा असते. बघा, देवपूजा या हेतूनं तुळशीची पाने तोडली तर ते 3 रात्री शुद्ध राहतात. तुळशीची स्वतंत्र बघा पानं तोडणं, त्याऐवजी पानासोबत त्याचं टोकही तोडावं. तुळशीचं फूल इतर सर्व फुलांपेक्षा श्रेष्ठ मानलं जातं. मंजिरी तोडताना त्यात पाने असणं आवश्यक आहे. तिचे टोक झाड न हलवता तोडलं पाहिजे. याने पूजेचं फळ लाख पटींनं वाढतं. म्हणून तुळशीची पाने आहेत ना, कधीही नखाने तोडू नका. हे एक पाप आहे. रात्री तुळशीच्या रोपाला हात कधीच लावू नका किंवा त्याची पानेसुद्धा तोडू नका. हे अशुभ मानलं जातं. म्हणून तुळशीचं रोप आहे ना, रात्री झोपलेल्या अवस्थेमध्ये असतं आणि अशा परिस्थितीमध्ये पाने तोडणं बघा हे पाप असतं. म्हणून गुरुवारी तुळशीला थोडे कच्चे दूध अर्पण करावं. दूध अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा आणि तुळशीच्या रोपाजवळ शाळीग्रामसुद्धा ठेवा आणि त्यावर तेल लावा. बघा, पूजेच्या वेळी तुळशीला आणि शाळीग्रामला दुधात भिजलेली हळद असते बघा, याचं तिलक लावा आणि शाळीग्रामवर तुळशीचं पानं ठेवून चंदन लावावं. बघा, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी तुळशीला पाणी अर्पण करताना बघा कोणता मंत्र म्हणावा, कोणता मंत्र बोलावा हे देवी सत्यभामेला सांगितलं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा, ही पूर्ण श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांच्यातील संवाद तुम्ही ऐकला असेल. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा आपण देवाऱ्यामध्ये जातो तेव्हा देवाऱ्यामध्ये मंत्राचा उच्चार करावा. जेव्हा आपले हात दोन्ही जोडले जातात, परमेश्वराचं नामस्मरण आपल्या हृदयामध्ये निर्माण होतं, तेव्हा मंत्र बघा, जो मंत्र तुम्हाला दिला असेल ना, त्या मंत्राचं श्रेष्ठत्व निर्माण तुमच्या जीवनामध्ये करा. तो नक्कीच तुमच्या फायदेशीर ठरेल. नक्कीच तुमच्या हृदयामध्ये बघा तुमच्या पूर्ण शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करेल. पण मनुष्य मात्र जेव्हा परमेश्वराच्या पाया पडायला जातो ना, तेव्हा मंत्रच विसरून जातो. तो मंत्राचा उच्चार मात्र करत नाही आणि मग म्हणतो की मला परमेश्वर प्रचिती देत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच प्रत्येक गोष्ट असते ना, ती कधी कुठे कशी करायची आणि कशा पद्धतीने करायची ही नियमावली ठरवलेली असते. माणसाचं मन शुद्ध तर असायलाच पाहिजे, पण आपण काय कधी करावं हे सुद्धा मनुष्याने ठरवायला हवं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाच्या जीवनामध्ये मृत्यू असतो बघा. मृत्यू आणि हसणं ही 2 अशी शक्तिशाली उपकरणं आहेत ना, की मृत्यू सगळ्या समस्यावर संपवण्याचा मार्ग आहे आणि हसणं आहे ना, सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये किती दुःख जरी आलं ना,
तरी बघा दुःखी होऊ नये, नेहमी हसत राहावं. कारण हसण्यानं तुमचं आयुष्य वाढत असतं आणि हे आयुष्य वाढण्याचं काम, या जीवनाला सुंदर करण्याचं काम हे हसणं करत असतं. म्हणून मन दुःखी असेल ना तर कधीही वाईट शब्द बोलू नका. कारण मन थोड्या वेळानं नीट होतं, पण एकदा बोललेले शब्द असतात ना ते माघारी कधीच घेता येत नाही. ते बाणासारखे असतात. एकदा बाण बघा तिथून सुटला ना तर कुठे पडेल आणि कुठे जाईल ना तो सांगता येत नाही. म्हणून बोलणारा माणूस असतो ना तो विचार न करता काहीही बोलून जातो, पण कधी हा विचार मात्र करत नाही की हा ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होईल. बघा, नक्कीच विचार करा. जोपर्यंत आपण विचार करत नाही ना तोपर्यंत काही फायदा आहे का? समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही एकीकडे तुम्ही शिव्या शाप देत असाल, एकीकडे माणसात तुम्हाला देव दिसत नसेल आणि एकीकडे तुम्ही परमेश्वराची पूजा करत असाल, मंत्रोच्चार करत असाल, तर त्याचा काही फायदा आहे का? अजिबात फायदा नाही. पहिली सुरुवात आहे ना, पहिली सुरुवात आपल्याला माणसातून करायची आहे. आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत ना, माणूस म्हणून राहायचं आहे. जेव्हा तुम्ही माणसामध्ये परमेश्वर पाहाल तेव्हाच या भक्ती मार्गामध्ये तुम्हाला हा परमेश्वरसुद्धा दिसेल. पण जोपर्यंत माणसामध्ये आपण परमेश्वर पाहत नाही ना तोपर्यंत काही खरं नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं ना हीच भक्ती आहे. मात्र आपण ह्या सर्व निर्मळ मनाने गोष्टी केल्यानंतर पुढची पायरी असते ती असते परमेश्वराशी ध्यानस्थ होणं. पण अगोदर आपण हे कार्य पूर्ण करायला हवं. बघा, आपल्या जीवनामध्ये बघा बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते, परंतु चालाकी करायची की इमानदारीनं जगायचं हे संस्कारच ठरवत असतात ना. हे संस्कारावरच अवलंबून असतं. पण मनुष्याला जेव्हा पैसा दिसतो ना, धन दिसतं, तेव्हा त्याची बुद्धी भ्रमिष्ट होऊन जाते. कारण का? कारण त्याच्या मनामध्ये परमेश्वराचं नामस्मरण नसतं. म्हणून अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटून जातात. प्रत्येक वेळी माणसानं केलेल्या चुकाचं हे कारण असतं बघा. म्हणून हृदयापासून जे दिलं जातं ना ते हातानं देऊ शकत नाही, आणि जे मौन राहून बोलता येतं ना ते शब्दांनी कधीच बोलता येत नाही. बघा, आपल्या जीवनामध्ये काही माणसं असतात बघा, आपण त्यांना कितीही वाईट बोललो ना तरी ते आपल्याला कधीच उलट शब्द बोलत नाही. पण त्यांचं मौन असतं ना बऱ्याच गोष्टी सांगून जातं, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देऊन जातं. आणि आपणही असंच वागलं पाहिजे. नाहीतर आपल्या जीवनामध्ये आपण नुसतं म्हणत असतो, परमेश्वरा मला ही मदत कर, परमेश्वरा मला ती मदत कर. पण परमेश्वराला काय हवं आहे ते मनुष्य कधी पाहतो का? कधीच पाहत नाही. परमेश्वराला तुला हे 2 हात दिलेले आहेत, या दोन्ही हातांनी तू भजन कर, परमेश्वराचं नामस्मरण कर. आणि तुला ते सुद्धा जमलं नाही ना तर परमेश्वराची एकच इच्छा आहे की तू माणसामध्ये देव पहा, माणसामध्ये परमेश्वर पहा. दुसऱ्याचं चांगलं करण्याची भावना तुझ्या मनामध्ये ठेव. जेव्हा तुम्ही हे जरी कार्य केलं ना तरी तुमची भक्ती नकळत कधी होऊन जाईल ना तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाही त्यांच्यापासून दूर होणंच चांगलं असतं ना. बघा, प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका. कारण आज जो माणूस तुमच्याबरोबर आहे ना उद्या तो तुमच्या विरोधातसुद्धा जाऊ शकतो. म्हणून पण आजच्या या कलियुगातला मनुष्य आहे ना बघा, त्याला एवढी घाई असते ना की त्याच्या मनामध्ये कोणती गोष्ट राहत नाही. आणि ज्याच्या मनामध्ये कोणती गोष्ट राहत नाही ना तो कधीच धनवान होत नाही. कारण का? कारण तो गुप्तपणा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले जिंकले ना बघा, गुप्तपणा असायचा. काही गोष्टी गुप्त ठेवायच्या आणि त्या गुप्तपणामध्ये बघा शूरता होती. बघा, कोणते किल्ले कसे लढले, किती संकटांना सामोरे जावं लागलं, पण शेवटी शिवाजी महाराज जिंकले ना. समर्थांनी प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक या विश्वातील जीवाला एकच गोष्ट सांगितलेली आहे की ज्या लोकांकडे चांगले विचार असतात ना आणि चांगले संस्कार असतात ना त्यांना हातामध्ये जपमाळ पकडण्याची गरजसुद्धा नाही. पण आपल्याकडे चांगले विचार आहेत का? आपल्याकडे चांगले संस्कार आहेत का? समर्थांनी सांगितलेलं आहे,
जेव्हा हातामध्ये आपण ही जपमाळ पकडतो ना, जेव्हा आपण उपासनेला बसतो, जेव्हा उपासनेचं खरं महत्त्व काय आहे की हे आपलं मन आहे ना ते नम्र होऊन जातं, हे आपलं मन आहे एक चित्त होऊन जातं. पण बघा आपण आपल्याकडे चांगले विचारसुद्धा नसतात आणि चांगले संस्कारसुद्धा नसतात आणि जेव्हा आपण उपासनेला बसतो तेव्हा बघा कुणाचं तरी आपण ऐकत असतो. परमेश्वराच्या बघा आपल्या मनामध्ये परमेश्वराचं नामस्मरण चालू असतं आणि तो तेवढाच काळ असतो ना आपल्या जीवनामध्ये एक निर्मळ मन तयार बघा झालेलं असतं आणि त्या मनामध्ये आपण परमेश्वराशी कनेक्ट होतो आणि हेच मन असतं ना बघा हे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त करत असतं. जय जय रघुवीर समर्थ.